एका दिवशी एक बाई आली घेऊन सासऱ्याला, म्हणजे काय मला वाटलं सासऱ्याला तपासायला नाही आणलं म्हणे. याने जे काही एफडी काढले ते विसरून गेले, कुठे ठेवले एफडी. हा मग विसरून गेले. मग म्हणे याची आई पण अशीच होती, याची बहीण ती पण तशीच आहे. मग सगळ्या लोकांना बोलवलं आणलं. मग त्याच्यामध्ये स्टडी केला तर सगळ्यांना डिमेन्शिया होता. हो, आता डिमेन्शिया म्हणजे अल्झायमर. आता अल्झायमरला काही ट्रीटमेंट नाही. मग त्याच्यावर आम्ही स्टडी केला कमी. मग मेमरी का होते, मेमरीमध्ये हिपोकॅम्पस नावाचा ब्रेनमध्ये ब्रेन आहे छोटा. ते हिपोकॅम्पस मध्ये ऍसिटिल कोलिन सिक्रेट होतं. ऍसिटिल कोलिन मेमरी रिटर्न होते आणि ऍसिटिल कोलिन कोलिन एस्टेट डॅमेज करतं आणि त्यामुळे मेमरी कमी होते, नेक्रोसिस होते सगळं. आता आमचं मत काय होतं की तेव्हा अल्झायमर कधी डायग्नोस होतो, सिटी स्कॅन केल्यानंतर ते कम्प्लीट डिस्ट्रक्ट झालं तेव्हा त्याच्या अगोदर डायग्नोस व्हायला पाहिजे, तर ट्रीट करू शकतो ना आपण. मग त्याच्यावर आम्ही शोधून काढलं की आरबीसी मध्ये कोलिन एस्टेट, ब्रेन मध्ये कोलिन एस्टेट वाढलं की ऍसिटिल कोलिन डिस्ट्रॉय होतं, पण ब्रेन मधलं कोलिन एस्टेट जगात होत नाही अनालिसिस. मग त्याचं आम्ही काय करायचं, मग स्टडी केला. मग आरबीसी कोलिन एस्टेट, आरबीसी कोलिन एस्टेट इक्वल टू द ब्रेन कोलिन एस्टेट. मग आरबीसी कोलिन एस्टेट केले ह्या लोकांचे. मग काही लोकांमध्ये आरबी कोलिन एस्टेट वाढले, त्याच्यामुळे वाढल्यानंतर अँटी कोलिन एस्टेट दिलं, डोनर दिलं, तर मेमरी आली, सगळं झालं, चांगलं झालं लोक. नंतर जे काय ज्याच्यामध्ये कोलिन एस्टेट लो झालं त्याला मेकामायलिन दिलं, डाबा अगोनिस्ट, आणि त्यांना सुद्धा मेमरी आली. म्हणजे असं हे इथले जे संशोधन आहे, इथले काय प्रॉब्लेम ते करून संशोधन केलं. त्यामुळे आजचे जे म्हणजे संशोधनाला पैसा लागतो, संशोधनाला ब्रेन लागतो, इंटेलिजन्स लागतं आणि स्टडी लागतं. तुम्हाला ज्ञान त्या विषयावर पक्क पाहिजे, तरच संशोधन होत नाही.